नागपुर पुलिस को बड़ी कामयाबी मिली है। गणेशपेट थाना पुलिस ने ऑटो में चोरी गैंग का पर्दाफाश करते हुए अंतर्राज्यीय गिरोह के 5 आरोपियों को गिरफ्तार किया। करीब 100 सीसीटीवी फुटेज की जांच के बाद आरोपियों तक पुलिस पहुंची। दिल्ली रेलवे स्टेशन से फरार आरोपियों को धर दबोचा गया और अब तक 16,75,000 रुपए का चोरी का माल बरामद किया गया है। मामले में आगे की जांच जारी है। सदर चोरी ही ॲटोमधली चोरी आहे, म्हणजे याची मोडस वेगळी आहे. एक 555/25 आहे. त्याची मोडस अशा प्रकारे आहे की यातील जे रिक्षा चालक आहेत, रिक्षा चालक रिक्षा चालवतो आणि त्याच्या मधील 2-3 लोक असतात, जे गर्दी करण्याचा बहाणा करतात रिक्षामध्ये आणि त्याप्रमाणे बॅगला कटिंग करून तिथून सोनं किंवा रोख रक्कम असे ते चोरी करतात. ते 555/25 मध्ये अशा प्रकारे रिपोर्ट आलेली आहे, त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये फिर्यादीचे 8 तोळे सोन्याची चोरी झाली होती. सदर तपासाच्या अनुषंगानं आम्ही ऑटोवाले पण चेक केलेत. त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केलेत. फुटेजमध्ये काही लोक आम्हाला आयडेंटिफाय झाल्यासारखे झाले, म्हणजे ओळख पटली त्यांची. त्या आधारावर आम्ही त्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपितांना अटक केलेली आहे. त्यात असं प्रकरण असं आहे की जे रिक्षा चालक आहेत ते स्थानिक आहेत तिथले आणि त्याच्या मदतीला त्यांनी युपी बिजनौरमधनं 2 आरोपींच्या मदत घेतलेली आहे. एक टोळी आहे. टोळीने हे असं याप्रमाणे लुटमार किंवा चोरी करतात. ही झाली एक चोरी. दुसरी आहे एक सेम प्रकरण गणेशपेठ पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 628/25. याच्यामध्ये सकाळी यातली फिर्यादी हे सेवाग्राम एक्सप्रेसनी मुंबईवरून आले होते आणि त्यांनी प्लॅटफॉर्म नंबर 8च्या बाहेरनं आपला ऑटो पकडला आणि ऑटोवरनं निघाले ते. तर ऑटोमध्ये निघाल्यानंतर वैगना चौकात आल्यानंतर त्या ऑटो चालकाने एक बहाणा केला की त्याचा ऑटो बंद पडलेला आहे आणि बंद पडल्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या ऑटोमध्ये बसून देतो. लगेच त्यांच्या मागे त्या ऑटोवाल्यांचे साथीदार म्हणजे चोर त्या ऑटोमध्ये होते. त्यांनी लगेच तिथे त्यांच्या बॅगा शिफ्ट केल्या. बॅगा शिफ्ट केल्यानंतर तो ऑटो वाटोळ्याच्या दिशेने निघाला. म्हणजे फिर्यादी जिथले ते वाटोळ्याचे राहणारे होते. तर मधल्या काळामध्ये त्या ऑटोमध्ये एक ऑटो चालक होता, त्याचा एक साथीदार होता ऑटो चालकाचा आणि 2 युपीचे लोक होते. यांनी आणि फिर्यादीची पत्नी ते म्हातारे होते. तर त्यांनी जे त्यांचे ते लगेज आहे ते मागच्या पार्टमध्ये टाकलं होतं आणि यांची दिशाभूल करून ती बॅग खालून कापून तिथून जवळपास 28 तोळे सोने चोरीला नेले होते. सदर गुन्ह्यामध्ये पण आम्ही दोन्ही गुन्ह्यांचा तपास एक पहिल्या गुन्ह्याचा तपास सुरूच होता आमचा. पहिल्या गुन्ह्यामध्ये ज्याप्रमाणे आरोपी निष्पन्न केलेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे सेम सारखेच आरोपी आम्ही त्यामध्ये पण निष्पन्न केलेले आहेत. त्यामध्ये पण एक दिल्लीचा आरोपी आहे. दिल्लीचा आरोपी हा मुख्य आरोपी आहे की त्याची मोडस अशी आहे की तो कुलूप एका ताराच्या सहाय्याने तो उघडतो आणि लगेच तिथून बॅगमधनं काही मौल्यवान वस्तू किंवा पैसे घेऊन जातो. तर सदर कारवाईमध्ये जवळपास आतापर्यंत आम्ही दोन्ही गुन्ह्यामध्ये 16,75,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याच्यात सोन्याचे दागिने आहेत आणि ऑटो चालकांचे 3 ऑटो आहेत. सदरची कारवाई ही माननीय सीपी साहेब, तसेच जॉईंट सीपी साहेब, रिजन साहेब व डीसीपी साहेब व एसीपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी पथकाने व आम्ही स्वतः केलेली आहे. सदर टोळी आहे पूर्ण नागपूरमध्ये सक्रिय आहे. नागपूर म्हणजे गणेशपेठ हा जो आहे एरिया तो मध्यवर्ती ठिकाण आहे. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथून पॅसेंजर जातात उतरतात. त्याच्यामुळे ऑटो एक प्रवाशांच्या सुद्धा शोधामध्ये असतात की प्रवासी समजा म्हातारे असतील किंवा एकटे असेल त्याचा फायदा घेतात ते. तसेच समजा आपण बॅग घेऊन जातो तर बॅगमध्ये कुठं आपण बॅगच्या वरती लॉक करतो, त्या अनुषंगाने ते त्याचं हे करून की याच्यामध्ये काहीतरी मुद्देमाल किंवा पैसा राहू शकतो ते आयडेंटिफाय करतात आणि त्याप्रमाणे लूटमार करतात. एक माझ्याकडनं प्रवाशांना आव्हान राहील की त्यांनी जे सामान आपण स्वतः ते कॅरी करतात ते त्या स्वतःकडे ठेवायचं असते किंवा समजा ऑटोवाल्याकडनं काही असं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यांना संशय असेल तर लगेच ऑटोचा नंबर त्यांनी लिहिला पाहिजे किंवा जास्तच डाऊट असेल तर त्यांनी 112वर तात्काळ कॉल केला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांना पोलीस मदत मिळेल व चोरीची घटना आपल्याला टाळता येतील. सदर घटनेमध्ये असा एक विषय आहे की ह्या घटना विविध पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या आहेत. त्यात गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे आम्ही निष्पन्न केलेले आहेत. सारखेच गुन्हे त्यांनी ह्याच आरोपितांनी पाचपावली आणि नंदनवनमध्ये पण केलेले आहेत. आता त्यांच्याकडे पण आरोपींना विचारपूस करून त्यांच्यावर पण ती कारवाई करण्यात येईल आणि एक प्रकारे ह्या
ऑटोमधनं चोऱ्याची किंवा मौल्यवान वस्तूंची किंवा मग पैशाची चोरीचा जो टोळी आहे जी सक्रिय होती नागपुरामध्ये, तिला आम्ही पकडलेला आहे आणि याच्यानंतर चोरीचं प्रमाण कमी होईल ऑटोवर. यातला जो मुख्य आरोपी आहे, जो मुख्य आरोपी म्हणजे ऑटो चालक आहे, त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. तो पण चोरीचाच गुन्हा दाखल आहे. बाकी हे जे 2 ऑटोवाले आहेत, दोघे जण आहेत, त्याचे नातेवाईक आहेत. एक त्याचा साळा आहे आणि एक त्याचा मित्र आहे आणि जे इतर 2 आरोपी आहेत ते बिजनौरचे आहेत, युपीचे आहेत. त्याच्यामुळे 5 लोकांना आतापर्यंत आम्ही अटक केलेली आहे आणि सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास पॅरलली सुरू आहे.